श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत. आज गुरुवार आहे. गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. गुरुवार निमित्त तुमच्या सगळ्यांवर स्वामींची कृपा सदैव राहो आणि स्वामींचा आशीर्वाद प्रत्येक वेळेस तुम्हाला लाभो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज गुरुवार असल्यामुळे गुरुवार संबंधीचाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर गुरुवारी आपण हळदीचे काही उपाय केले तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळते आणि आपल्या कामामध्ये जे येणारे अडथळे आहे ते देखील दूर होतात. तर गुरुवार निमित्त काय उपाय करायचे आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. चला तर मग सुरुवात करूया. गुरुवारचा दिवस हा जगाचे पालनकर्ता म्हणजेच भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि आपले स्वामी महाराज विष्णूंचाच अवतार आहे. धार्मिक मान्यतेनुसार गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येते. यासोबतच करिअर आणि व्यवसायात यश मिळण्यासाठी देखील मदत मिळते आणि विवाहातील अडथळे देखील गुरुवारच्या उपायाने दूर होऊ लागतात. त्यामुळे जर स्वामी भक्तांनी गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली आणि काही विशेष उपाय केले तर निश्चितच त्यांना लाभ मिळतो. तर बघा, समजा विवाह जमत नसेल तर त्यांच्यासाठी देखील हा उपाय आहे आणि ज्यांच्या कामामध्ये सतत अडथळे निर्माण होत असतील तर त्यांनी जरी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर उपाय काय, तर दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद मिसळून त्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे. बघा, कमीत कमी 11 गुरुवार का होईना तुम्ही हा उपाय करून बघा. आता हा उपाय जरी या ठिकाणी 11 गुरुवार सांगितलेला आहे तरीही दर गुरुवारी आपल्याला करायला काहीही हरकत नाही, कारण प्रत्येक घरामध्ये हळद उपलब्ध असतेच आणि हळद म्हटलं तर आपला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त मानली जाते. म्हणून तुमच्या कामात जर सतत अडथळे निर्माण होत असतील तर तुम्हाला गुरुच्या आशीर्वादाची गरज आहे. गुरुग्रह मजबूत करण्यासाठी दर गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकत जा. त्यानंतर विवाह जमण्यासाठी तुम्ही जर प्रयत्न करत असाल तर ज्यांचा विवाह करायचा आहे, मग तो मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, त्यांनी गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्या जेवणामध्ये थोडंसं केशर वापरायचं आहे. मग ते केशर तुम्ही दुधामध्ये टाकून देखील वापरू शकतात किंवा काही गोड पदार्थ नैवेद्य जर देवासाठी बनवला तर त्यामध्ये देखील तुम्ही थोडंसं केशर टाकू शकता. देवालाही त्याचा नैवेद्य होईल आणि तुम्ही देखील ते ग्रहण करू शकतात. हा देखील अतिशय उपयुक्त असा उपाय आहे. त्यानंतर गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करत असताना त्यांना हळद अर्पण करायची आहे आणि त्याच हळदीने आपल्या कपाळावर तिलक लावायचा आहे. हाच उपाय आपण गणपती बाप्पांसाठी देखील करत असतो. गणपती बाप्पांच्या कपाळाला अशाच प्रकारे हळदीचा टिपका लावायचा आणि त्याच बोटाने आपल्या कपाळाला टिळा लावायचा. ज्यांचा विवाह जमण्यासाठी प्रयत्न करत असतील त्यांना विवाह जमण्यासाठी मदत होईल आणि जे व्यवसाय नोकरी करतात किंवा ज्यांची एखादी इच्छा आहे, एखादं महत्त्वाचं काम आहे, त्यांच्यासाठी देखील हा उपाय महत्त्वाचा ठरू शकतो. फक्त टिळा लावताना काय करायचं, विष्णू भगवानांना आणि गणपती बाप्पांना ज्या बोटाने तुम्ही टिळा लावणार आहात तोच बोट पुन्हा आपल्या कपाळाला लावायचा आहे. म्हणजे काय, तर एकदा हळदीमध्ये बोट बुडवलं की देवाच्या कपाळी लावायचा आणि पुन्हा तो बोट हळदीत न बुडवता तसं आपल्या कपाळाला लावायचा आहे. मग भलेही तो टिपका छोटासा लागला तरीही चालणार आहे. अशा पद्धतीचा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. त्यानंतर गुरुग्रह मजबूत होण्यासाठी दर गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा. पिवळ्या रंगाचे कपडे आपल्या घरामध्ये असायलाच हवे. विविध प्रकारचे कपडे आपण खरेदी करत असतो, तर त्यापैकी एक पिवळ्या रंगाचा ड्रेस आपण नक्कीच घेऊन ठेवावा. दर गुरुवारी जर आपण पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले तर निश्चितच आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते. अगदीच पिवळ्या रंगाचे कपडे जर तुमच्याकडे नसतील तर मग पिवळ्या रंगाचा रुमाल का होईना तुम्हाला जवळ ठेवायचा आहे. याने देखील गुरुग्रह मजबूत होण्यासाठी मदत मिळत असते. तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत आहात आणि नोकरीसाठी जर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना परीक्षेसाठी जायचं आहे तर त्यांनी एक छोटासा उपाय करायचा. एका रुमालामध्ये चिमूटभर हळद ठेवायची आणि तशा प्रकारचा रुमाल घेऊन जायचा आहे. याने तुमच्या परीक्षेमध्ये आपोआप तुम्हाला चांगले मार्क मिळणार नाही किंवा नोकरी लागणार नाही. त्यासाठी आपले स्वतःचे कष्ट करणं देखील गरजेचं आहे. पण याने होणार काय आहे, तुमचा आत्मविश्वास जो आहे तो निर्माण होणार आहे आणि आत्मविश्वास वाढला की आपोआप पुढच्या गोष्टी सोप्या होण्यासाठी मदत मिळत असते. कारण कुठल्याही कामामध्ये आपल्याला गुरुचा आशीर्वाद असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कष्ट तर करायचेच आहे, परंतु कष्टाला दैवी शक्तीची साथ देण्यासाठी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे. हा उपाय विद्यार्थी देखील करू शकतात आणि जर तुम्ही नोकरीसाठी, व्यवसायासाठी कुठे बाहेर जात आहात, महत्त्वाच्या बोलणीला जात आहात, तरीही तुम्ही अशा प्रकारची थोडीशी चिमूटभर हळद तुमच्या रुमालामध्ये नेऊन त्या ठिकाणी वापरू शकतात.
दर गुरुवारी आपण आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन करतच असतो। त्यासोबतच हळदीने जर आपल्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढलं तर ते देखील मांगल्याचं प्रतीक मानलं जातं। त्यामुळे तुपामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आणि अशा प्रकारचं एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजावर काढायचं। याने देखील घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही, घरातलं वातावरण सकारात्मक होण्यासाठी मदत मिळत असते। त्यानंतर तुमच्या घराजवळ जर कुठे केळीचं झाड असेल तर दर गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा आणि पूजा करत असताना त्या झाडाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे। जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि अशा प्रकारे हळदीचं पाणी त्या केळीच्या झाडाला अर्पण करायचं। बघा, केळीच्या झाडाला अशा प्रकारे जर आपण हळदयुक्त जल अर्पण केलं तर तुमचा विवाह जमत नसेल तर त्यातले अडथळे देखील दूर होणार आहे, किंवा तुमचं लग्न झालेलं आहे पण वैवाहिक अडचणी आहे किंवा वैवाहिक समस्या निर्माण होत असतील तर त्या सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। तसंच आर्थिक समस्या सुटण्यासाठी देखील हा एक उपाय तुम्हाला महत्त्वाचा ठरतो। त्यानंतर प्रत्येक गुरुवारी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचंच आहे। पण जर हळदीचं लेपन करायला तुमच्याकडे वेळ नसेल, आता हळदीचं लेपन करायला खूप वेळ लागत नाही, पण अगदी तोही वेळ जर तुमच्याकडे नसेल तर कमीत कमी 2 उभ्या रेषा का होईना आपल्याला उंबरठ्यावर द्यायच्याच आहे हळदीने। हळद आणि गोमूत्र एकत्र करायचं आणि त्याने उंबरठ्यावर 2 हळदीच्या रेषा मारायच्या। याने घरातील वातावरण सकारात्मक राहण्यासाठी मदत होत असते, कारण हा जो उंबरठा आहे तोच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता दोनही गोष्टी घेऊन येत असतो। त्यामुळे जर हा उंबरठा जर आपण सकारात्मक ठेवला तर निश्चितच घरामध्ये फक्त सकारात्मकताच येणार आहे। त्यानंतर आपल्या देवघरामध्ये देवांसाठी आपण देवाऱ्यामध्ये आसन टाकत असतो, तर गुरुवारच्या दिवशी आवर्जून पिवळ्या रंगाचा आसन टाकण्याचा प्रयत्न करा। एक पिवळ्या रंगाचं आसन आपल्या घरामध्ये असायलाच हवं। गुरुवारच्या दिवशी आपल्याला तेच आसन टाकायचं आहे। त्यानंतर गुरुवारच्या दिवशी शक्यतो हळदीचं दान करण्याचा प्रयत्न करा। बघा, दान धर्म म्हटलं तर खूप काही करावं लागतं असं अनेकांचा गैरसमज आहे, पण दान करायचं म्हटलं तर फुल न फुलाची पाकळी म्हणून जरी आपण कोणाला दिली तरीही त्याचं पुण्यफळ आपल्या पदरात पडत असतं। पण ते कधी जेव्हा आपण दान करतो आणि ते एका हाताचं दुसऱ्या हातालाही कळत नाही ना, तेव्हाच त्याचं पुण्य आपल्याला लाभतं। नाहीतर बऱ्याचदा आपण दानधर्म करतो आणि मग आपल्या स्टेटसद्वारे किंवा इतर माध्यमांद्वारे सगळ्या जगाला त्याची माहिती पुरवतो। जर आपण असं करत असू तर कुठेतरी आपण फक्त स्वतःचा मोठेपणा मिरवत आहोत असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे दान करताना नेहमी गुप्तदान करायचं आहे, इतरांना सांगण्याची गरज नाही। त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी आपल्या पूजा साहित्यामध्ये चंदन, पिवळ्या अक्षता, पिवळ्या रंगाची फुलं आणि पिवळ्या रंगाचा जास्तीत जास्त समावेश असलेले पदार्थ आपण बनवायला हवे। पिवळ्या रंगाचे पदार्थ म्हणजे काय, तर नैवेद्यासाठी आपण बेसनाचे लाडू बनवू शकतो, पिवळ्या रंगाची मिठाई आणू शकतो। यापैकी काहीही तुम्हाला जे शक्य होणार आहे ते तुम्ही करू शकतात, पण पिवळ्या रंगाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे। त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी गुरुची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्याला आपली देवपूजा झाल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळणार आहे तेव्हा ओम ह्रूम बृहस्पते नमः या मंत्राची कमीत कमी 1 माळ जप तुम्हाला करायचे आहे। याने देखील आपला गुरुग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते। आता गुरुवार म्हटलं तर विष्णू भगवानांचा वार आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे। तरीही गुरुवारच्या दिवशी जर आपण शिवशंकरांना बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला तर आपल्याला धनवृद्धी होण्यासाठी मदत मिळत असते, आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते। त्यामुळे तुमच्या घराजवळ जर कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर तिथे कमीत कमी 5 का होईना बेसन पिठाचे लाडू आपल्याला घेऊन जायचे आहे। तिथे नैवेद्य दाखवायचा आणि उरलेले जे लाडू आहे त्याचा प्रसाद मंदिरामधल्या भाविकांना थोडा थोडा वाटून द्यायचा। अशा पद्धतीने जर तुम्ही 5 गुरुवार जरी केलं तरीही तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते, किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला ज्या गुरुवारी शक्य आहे तेव्हा तेव्हा केलं तरीही चालणार आहे। त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने देखील आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते। त्यामुळे जर तुमच्या घराजवळ कुठे पिंपळाचं झाड असेल तर पिंपळाच्या झाडासाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्यामध्ये देखील हळदीचा समावेश करायचा। हा दिवा कसा प्रज्वलित करायचा, तर कणकेच्या पिठाचा दिवा बनवायचा आणि तो दिवा बनवत असताना त्या पिठामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि अशा पद्धतीने दिवा बनवून तो आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा। त्यासाठी तुम्ही मोहरीचं तेल वापरू शकतात किंवा साधं तेल वापरलं तरीही चालणार आहे, तूप वापरलं तरीही चालणार आहे। अशा पद्धतीने हळदीचे उपाय जर गुरुवारच्या दिवशी आपण केले तर निश्चितच आपल्या अनेक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते। तर स्वामी भक्त हो, गुरुवार म्हटलं तर ह्या ज्या काही सेवा सांगितलेल्या आहे, जे काही उपाय सांगितलेले आहे, सेवा म्हटलं तर स्वामींच्या ज्या सेवा आहे, स्वामी चरित्र सारामृत, नामस्मरण किंवा 11 गुरुवार आहे, गुरुचरित्र आहे, या सेवा ज्या ज्या करणं शक्य होतं त्या
ज्या ज्या करणं शक्य होणार आहे त्या त्या सेवा करण्याचा प्रयत्न करा, पण जे उपाय सांगितले आहेत ते देखील गुरुवारच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा. आता या ठिकाणी जेवढे उपाय सांगितले आहे ते एकाच गुरुवारी करायचे का, तर नाही, जसं जसं तुम्हाला शक्य होणार आहे तसं तसं तुम्हाला करायचं आहे. अगदी दिवसभर कोणाकडेही वेळ नसतो, आपली अनेक कामं देखील असतात, ती सांभाळून आपल्याला यातले काही निवडक उपाय करायचे आहे. आपली जशी समस्या आहे तसे उपाय करायचे आणि त्याचा लाभ घ्यायचा. करत असताना विश्वासाने करा, मनापासून करा. 100% त्याची सकारात्मक प्रचिती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. तर स्वामी भक्त हो, हे उपाय करून बघा आणि त्याचा लाभ घ्या. अनुभव आला तर तेही कळवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.